स्वये श्रीराम प्रभु ऐकती कुशलव रामायण गाती। मंडळी, हे सूर ऐकून तुम्हाला नक्कीच वाटलं असेल की आज रामनवमी आहे। तर मंडळी, अगदी बरोबर, आज राम जन्मोत्सवानिमित्त आज आपण आहोत आगरवाडी येथे आणि आगरवाडीतील राम जन्मोत्सव आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे। मंडळी, तत्पूर्वी जाण्यापूर्वी एक नक्की सांगतो, आमच्याकडे राम जन्मोत्सव दाखवतोय तुम्हाला। तर दाखवता आमच्याकडील जे वयोवृद्ध आहेत ते हिरीने एकदम काम करत असतात। कशा प्रकारे ते नक्की बघा, सजावटीपासून म्हणा, स्वच्छ साफसफाई म्हणा, काही। तर मंडळी, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहे। या व्हिडिओमध्ये तुम्हाला हबप गोवा श्री दिलीप गोखले यांचं कीर्तन ऐकायला। तर मंडळी, व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या मित्रपरिवारापर्यंत पोचवा। तोपर्यंत मंडळी, धन्यवाद। काहीतरी वाईट घडणार असं आपल्या मनाला वाटत असतं, तसं काही वेळेला काही ठिकाणी गेल्यावर चांगलं काहीतरी होणार आहे असं आपल्या मनाला वाटत असतं। तर त्यावेळेला सगळ्या अयोध्येमध्ये गेले काही दिवस आनंदाचा दिवस होता। हा तर लवकरच कौशल्या माता, सुमित्रा माता, कैकेयी माता या राजा आहेत त्या प्रसूत होणार आहेत आणि आपल्या राज्याला वारस मिळणार आहे, म्हणून प्रजा पण आनंदित होती। प्रजा आणि राजा यांच्यामध्ये भेद नव्हता। तर राजाला मूल होणार आहे, मला काही त्याचं नाही, राजाला मूल व्हायचंय म्हणजे आमच्या सगळ्यांसाठी ही जाणीव प्रजेला होती आणि प्रजा सुद्धा तेवढीच आनंदी होती आणि तो दिवस उगवला। तुला देखील होतं ना, चैत्र मास शुद्ध त्यात नवमी तिथी, गंगायुक्त वाट तरी उष्ण हे किती, दोन प्रहरी कालश्री सूर्य कांबला आणि रामजन्माला जसं रामजन्माला समजले। हा बरोबर सूर्य डोक्यावर आलेला असताना रामचंद्राचा जन्म का झालेला आहे, कारण राम हे सूर्य कुलात जन्माला आले, तेजस्वी मुलगा होता। हमारा कुसुम घन वर्षती
अमर कुसुम घन वर्षती तनन करीती समस्त गंधर्व आणि सर्वत्र झाले आनंदाचे तुझे महापर्व राम राम हरे हरे रामचंद्रांचा जन्म झालेला आहे. कौशल्याला आनंद झाला, दशरथाला आनंद झाला, सगळ्या नातलगांना आनंद झाला, ऋषी मुनींना आनंद झाला. सगळ्या नगरीमध्ये वार्ता पसरली, सगळीकडे ही वार्ता पसरली आणि सगळी अयोध्या नगरी जी ही आनंदाने एकदम शहारून गेली. केवढा तरी आनंद, जिकडे तिकडे आनंदी आनंद, आज आनंदी आनंद झाला म्हणतात ना, ते वातावरण खरोखरच सगळीकडे पसरलं आणि सगळेजण नाचायला लागले, आनंदाने राहायला लागले. जन्माला आलं. त्याच्यानंतर आपल्याला आपण जे नेहमी क्रिया करतो, पहिल्यांदा काय करायचं असतं, नंतर न्हाणी करायची काय. बरं, देवाची अवतार जन्माला आलेला आहे, त्याची न्हाणीच्या वेळेला त्याला पाणी तरी कुठलं, आपल्या नळाचं पाणी नव्हे, कुठल्या तरी धरणाचं पाणी नव्हे, न्हाणी सगळ्या नद्यांचं पाणी आणलेलं होतं, अत्यंत पवित्र अशा नद्यांचं पाणी. न्हाणी न्हाणी निर्मला ते न्हाणी हो न्हाणी गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलेस्मिन् सन्निधिं. अशा सगळ्या सात्विक पवित्र नद्यांचं पाणी आणून त्या बाळाला न्हाणी घातलेली आहे. नंतर पाळणा होणार आहे. नंतरचा कार्यक्रम पाळण्यात घालण्याचा. हे सगळं दिवस किती झाले असतील खरे? रामचंद्र जन्माला आल्यानंतर न्हाणी आणि 12 दिवसानंतर 12 दिवस थांबणार कुठे आपण. त्यामुळे आजच सगळ्याची आठवण करायची, आजच त्यांचं नाव जे आहे ते आपण ठेवायचं आहे. वसिष्ठांनी त्याला नाव सांगितलं, कानामध्ये कुठलं ठेवायचं ते. आणि नंतर आत्ताही आपण लहान मुलं आंघोळ केल्यावर त्याला झोप येते, तसे प्रभू रामचंद्रांना सुद्धा झोप यावी म्हणून त्यांना पाळण्यात घातलं. आणि पाळण्यात घालून सगळ्या सुवासिनींनी, सगळ्या मातांनी, भगिनींनी त्याच्यामध्ये ही गर्दी केलेली आहे. आज एवढी गर्दी झाली आहे एका ठिकाणी, तर प्रत्यक्षात राम जन्माला आले त्या ठिकाणी केवढी गर्दी असेल. आपण सगळ्यांनी सुद्धा त्याचा पाळणा म्हणायचा आहे.
रामनवमी साजरी करतो, राम जन्म साजरा करतो, ते करायचं जिथे बंद झालं, धर्म जेव्हा हिंदू विसरले त्या ठिकाणी आज लाहोरचं काय झालं, आज तिथे हिंदू धर्म शिल्लक नाही, पाकिस्तान झालं. तसं इथे देवळं होती तशीच पाकिस्तानात पण देवळं होती, तशी इथे देवळं होती तशीच अफगाणिस्तानात पण देवळं होती. पण ते आपला तिथली बांधव देव विसरले, धर्म विसरले, म्हणून देवळांच्या ठिकाणी त्या इमारती उद्ध्वस्त झाल्या, कत्तलखाने झाले, आणखी वाईट वाईट अनैतिक कृत्यांच्या गोष्टी झाल्या. अशा गोष्टी का झाल्या तर ते धर्म विसरले म्हणून, राम विसरले म्हणून. त्यामुळे महत्वाची गोष्ट, राम विसरायचा नाहीये, तो सतत आठवण ठेवायची. आपलंही जे झालंय, जे आता अफगाणिस्तानात झालं, ते पाकिस्तानात झालं, तीच गोष्ट आजूबाजूला सुद्धा होईल, कारण का आम्ही राम विसरतो. त्यामुळे कबीर जे म्हणतात की कब समोर में राम, हे भोवतालचं जे चाललेलं वातावरण बघतोय, एक रामचंद्रांचं देऊळ 500 वर्ष आपल्याला देऊळ बघायला मिळत नव्हतं. आपण मध्ये उत्सव साजरा केला, ते देऊळ कोणी तोडलं, ज्यांना राम नको वाटतो त्यांनी, बरोबर की नाही. त्यांनी तोडण्याचं काम केलं नसेल. आम्हाला राम आमच्या काळजामध्ये जपायला हवा की नको, तर जपायला हवा. तो जपायला हवा असेल तर नियमितपणे रामचंद्रांचं स्मरण एरवी देवळामध्ये आणि एरवी घरामध्ये करायला हवं. रामचंद्रांचं चरित्र आपण वाचूया, आपल्या मुलाबाळांना वाचायला देऊया. आपल्या दिवसातला वेळ जो आहे, आपल्या दिवसभरातला वेळ आपल्या पोटासाठी खर्च करता, आपल्या कुटुंबासाठी खर्च करता, तसाच आपला समाज, आपला धर्म, आपला आणखी चांगली चांगली लोक यासाठी खर्च करूया. चांगले संस्कार आमच्यामध्ये बाळगून घेऊया. मग अशी मी सकाळच्या एका देवळात सांगितलं उद्या की इथे कल्याण व्हावे सर्वांचे, कोणी दुःखी असू नये.